नमस्कार. तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात 6 हा अंक असेल तर तुम्ही कन्या लग्नाचे जातक आहात आणि या भागात आपण एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे याबाबत गुरुजींशी सविस्तर चर्चा करणार आहोत. शेवटी गुरुजी काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुजी 2 एप्रिलला मंगळ मीन राशीत प्रवेश करत आहेत. तत्पूर्वी ते कन्या लग्नाच्या 6व्या भागातून भ्रमण करतायत, जे शत्रू आणि रोगाचं स्थान आहे. तर साधारणतः एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मंगळाचं इथे भ्रमण असताना एकूण परिस्थिती कशी असेल? कन्या लग्नाच्या षष्ठामध्ये मंगळासोबत राहू आणि बुध पण आहेत. बुध लग्नेश आहे आणि मंगळ हा तृतीयेशाबरोबर अष्टमेश पण आहे आणि हे सगळे षष्ठात स्थिर आहेत. जरी मंगळ 2 तारखेला पुढे सरकणार असले तरी पण षष्ठ स्थान हे कर्जाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत आजच्या स्थितीमध्ये कन्या लग्नाचा जातक निश्चितच कर्जामध्ये बुडालेला आहे, त्याचप्रमाणे तो थोडासा अष्टमेश मंगळ आहे तिथे असल्यामुळे तो थोडासा आजारी पण आहे आणि काही जातकांच्या ह्याच्यावरती खटले पण सुरू असतील, कारण कन्या लग्न बुधाचं आहे, बुध वाचेचा कारक आहे आणि काहीतरी कुठेतरी मिसकंडक्ट केल्यामुळे किंवा काहीतरी बडबड केल्यामुळे किंवा काही असा ते कन्या लग्नाचा जातक त्यामुळे कोर्ट कचेऱ्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गुंफलेला आहे. आणि अष्टमेश मंगळ कन्या लग्नाच्या षष्ठात राहू सोबत असल्यामुळे या ठिकाणी जातकाला उष्णतेचा त्रास होऊन कन्या लग्नाचं जातक, कन्या राशीचे ज्यांचं लग्न आहे त्या जातकाला आतापर्यंत झालेला असेल तो लोअर इंटेस्टाईन उष्णतेचा त्रास, म्हणजे विशेषतः पाईल्स, फिशर्स, आग होणं आतड्याची, मुरडा येऊन पोट दुखणं आणि त्याचबरोबर पायामध्ये गोळे येणं, हा सगळा त्रास सहन करावा लागतो आहे, कारण अष्टमेश मंगळ कन्या लग्नाच्या षष्ठात आहे. मग हे 2 तारखेला ज्या वेळेला सप्तमात जातील, जिथे रवी आणि शनी आधीपासूनच आहेत, मीनेत जातील, त्यावेळेला त्यांना काय फरक पडेल? यावेळेला तोपर्यंत काय झालेलं असेल की त्यांचं म्हणजे ज्याच्यामध्ये थोडासा म्हणण्यापेक्षा 60 ते 65% त्यांना रिलीफ मिळालं, म्हणजे उतारा पडलेला असेल दुखण्यामध्ये. दुसरं असं आहे की जे खटले वगैरे आहे ते कमीत कमी ते मॅजिस्ट्रेटनी ती दाखल करून घेतील केस आणि मग त्यांच्या समोरच्या पार्टीचा ॲप्लिकेशन बिईंग नॉट कन्व्हिन्सिंग, तो त्यांचा ॲप्लिकेशन रिफ्यूज होईल. कारण मंगळ म्हणजे कुटुंबेश मंगळ हा कन्या लग्नावरती पूर्ण दृष्टीने पाहणार आहे. मग हे विशेषतः हे जे डिस्प्यूट असेल हे कुटुंबातलं जर असेल तर ते पूर्ण निर्मूलन होईल, पण दुसरं काही संबंधातलं असेल तर ते 60 ते 65% त्यांना तिथे पण रिलीफ मिळेल. ती केस सुरू होईल आणि तिथे न्यायाधीश यांची बाजू ऐकून घेईल आणि समोरचा जेव्हा तिथे यायला हो नाही म्हणत असेल तेव्हा मग तिथे ते त्यांना न्यायालय तिथे जसे मंगळ सरकतील पुढे तसे न्यायाधीश त्यांना त्या समोरच्या पार्टीला म्हणजे कन्या लग्नाच्या जातकाच्या विरुद्ध पक्षाला ते नोटीस देतील की बुवा तुम्ही हजर राहत नाहीये, टाळाटाळ करतायत, तर तुमच्या विरुद्ध याच्या संदर्भामध्ये एक्स पार्टी डिसिजन दिलं जाईल. गुरुजी, पण सगळेच जण कोर्टात अडकतील असं नाही आहे ना? नाही, त्याचं काय वेगवेगळे काय स्वरूप असू शकतात? म्हणजे ऑफिसमध्ये काही अडकले, काही ऑफिसमध्ये असं असेल की त्यांच्यावरती जी काही केस दाखल केलेली असेल काही, किंवा त्यांना SF याच्यामध्ये शिस्तभंगाची कारवाई होत असेल. शिस्तभंगाची कारवाईमध्ये सुद्धा कोर्टासारखीच प्रोसिजर असते, इन्क्वायरी होते, बचत सहाय्यक असतो, म्हणजे तुमचा वकील म्हणून तो एक बचत सहाय्यक त्याला देतो. हे सरकारी कामामध्ये झालं.
व्यवसायामध्ये जसं आपण विशेषतः म्हणतो की व्यवसाय करणाऱ्यांना दुसरं काही नाही आहे, पण काय आहे की मंगळ हा तृतीय स्थानाचा कारक असल्यामुळे कुटुंबाचा जो एखादा व्यवसाय असेल सगळ्या 4 भावंडांचा, ते वितुष्ट निर्माण होऊन तिथे पण ते कोर्टाचीच हे असेल. मग त्याच्यामुळे बा हा मी सुरू केलेला आहे किंवा याच्यामध्ये मी डेव्हलपमेंट केलेली आहे, मी याचा विकास केला आहे, यांनी कुठल्याही प्रकारचं योगदान दिलेलं नाही आहे आणि आतापर्यंत हे माझ्या कमाईवरती जगता आहेत, अशा प्रकारचा जो काही अर्ज असेल तो कन्व्हिन्सिंग समजून त्याच्या बाजूनेही थोडासा निकाल लागण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या बाजूने ती केस पुढे चालू राहील. प्रगल्भ आजकाल कोर्ट केस लागणं वगैरे, पण याच्यात कन्या लग्नाच्या ह्याचं आहे की दशमामध्ये पण त्यांची राशी लग्नेश आणि दशमेश एक असल्यामुळे कन्या लग्नाच्या जातकांनी सातत्याने जर अश्वत्थ वृक्षाखाली म्हणजे कायमस्वरूपी त्यांनी अश्वत्थ वृक्षाखाली त्याला असं कवटाळून, म्हणजे पिंपळाच्या झाडाला कवटाळून जर गीतेतला शेवटचा श्लोक जर पठण केला 28 वेळा, तर या कोर्ट केसेसच्या कचाट्यातनं ते कधीच अडकणार नाही किंवा अडकले तर ते पटकन सुटका होईल. तो श्लोक आहे, यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मो. तर असे हे कन्या जातकाच्या लग्नाच्या जातकांना हा फायदा होऊ शकतो त्याच्यापासून. गुरुजी, 11 एप्रिल पर्यंत बुध हे परत 6व्याच स्थानी असतील कन्या लग्नाच्या, तर या बुधांचा काय परिणाम होईल? मी ते मगासही सांगितलं ना की मंगळ, बुध आणि राहू हे तिथे, राहू बहुतांशी बुध हा राहूप्रमाणेच वागणार आहे सद्यस्थितीमध्ये तिथे. आणि बुध हा जो आहे हा दशमेश आणि लग्नेश आहे, कन्या लग्नाचा स्वामी आहे. तर त्या दृष्टीने कर्मामध्ये थोडंसं काहीतरी नुकसान होण्याची शक्यता जी दाट आहे, तिच्यापासून तर जातकांनी सावध राहावं. आणि त्या नुकसान असं होणार आहे की त्यांना काहीतरी दुखापत होईल आणि त्यांचा जो काही व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा तिथे त्यांचे जे म्हणजे उपस्थिती अनावरे असेल, तिथे त्यांना अकारण शिल्लकेतली रजा खर्च करावी लागेल. व्यावसायिकाला अकारण व्यवसाय बंद ठेवून घरी बसावं लागेल, दवाखान्यात जावं. अशा प्रकारची तीव्र स्वरूपाची दुखापत होण्याची शक्यता, म्हणजे दुखापत झालेलीच असेल ऑलरेडी, कारण ही स्थिती जी आहे ही बऱ्याच दिवसापासूनची आहे. तर त्यामुळे तो थोडासा नकारात्मक अशी ती हे आहे. याला दशमेश लग्नेश एकच असल्यामुळे कर्माची अत्यंत आवश्यकता आहे. आणि इथे दशमस्थानाच्या संबंधामध्ये भाग्येश शुक्र आहे आणि शुक्र हा देवीचा कारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर जर तुमचं जर कुलदेवतेच्या उपासनेमध्ये जर अभाव असेल तर तुम्हाला जास्त त्रास होतो. आणि तुम्ही जर कुलदेवतेची कुलदेवता तुमच्या स्मरणात असेल, पठणात असेल, तिचे स्तवन तुम्ही रोज म्हणत असाल तर तुम्हाला त्रास कमी होतो. आणि म्हणून कन्या लग्नाच्या जातकांनी शक्यतो कुलदेवतेचे स्मरण, पठण, काय तिच्या स्तोत्रांचं पठण वगैरे नित्यनेमाने करत राहा. गुरुजी, मग 11 एप्रिलला ज्या वेळेला बुध 7व्या भावात येतील मंगळासोबत, जिथे म्हणजे मंगळ आधीपासूनच आहे तिथे, त्यावेळेला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, व्यावसायिक करारांमध्ये किंवा महत्वाच्या निर्णयात काही फरक पडेल, त्यांनी काही काळजी घ्यावी? हो, आता दशमेश लग्नेश सप्तमामध्ये येईल, त्यामुळे इथे सप्तमामध्ये बुध आल्यानंतर अर्थात तिथे आधीपासून शनी आणखीन रवी आहेत. तर ज्या वेळेला कन्या लग्नाच्या सप्तमावरनं बुधांचं भ्रमण होईल तेव्हा तिथे आधीपासून शनी आणि रवी आहेत. आता दोघेही पिता पुत्र शनी वगैरे आहेत, पण बुध हा लग्नेश आणि दशमेश असल्यामुळे इथे बुध गेल्यानंतर आधीचे जे मी सांगितली की स्थिती आहे ती थोडीशी सुधारणेकडे जाईल. त्याचा म्हणजे अनुकूलतेचा ग्राफ त्याचा वाढेल, त्याचा जो आलेख आहे तो अनुकूलतेचा आलेख वाढेल. दुखापत झालेली असेल तर ती रेक्टिफाय होईल, काही सर्जरी करावी लागेल किंवा काही जरी झालं तरी ती होईल.
आणि दुसरं असं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये कन्या लग्नाच्या जातकाची पार्टनर, मग तो व्यावसायिक पार्टनर असो, संसारिक पार्टनर म्हणजे पत्नी असो किंवा पती असो, त्याचबरोबर तो व्यावसायिक भागीदार असो, आणि असाही सखा शेजारी किंवा कोणीतरी तसा काही पार्टनर नाही किंवा काही नाही, पण नेहमी सतत राहणारा जो असो, या सगळ्यांचं त्यांना त्यांच्या अडचणी आणि प्रतिकूलता निवारण अनुकूलतेमध्ये बदलण्यासाठी खूप सहाय्य हे लग्नेश आणि दशमेश बुध जेव्हा सप्तमावर्ण भ्रमण करतील तेव्हा त्यांना मिळेल. धन्यवाद गुरुजी. महिन्याच्या मध्यावर 14 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करतील. तत्पूर्वी ते सप्तमातच मीन राशीत असतील. याचा कन्या लग्नाच्या लोकांवर काय परिणाम होईल? कन्या लग्नाच्या सप्तमामधनंच रवी आणि शनींचं भ्रमण सुरू आहे. रवी शनींबरोबर आहेत. ते 14 तारखेला तुम्ही म्हणालात जसं येतच आहे, पण आता जोपर्यंत ते सप्तमामध्ये आहे, रवी व्ययेश आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांनी म्हणजे कन्या लग्नाच्या जातकांना त्याच्या पत्नीसाठी खर्च करावा लागला असेल, किंवा पत्नी असेल तर तिला नवऱ्याच्या ह्याच्यावरती खर्च करावा लागेल. आणि हा संबंध थोडा कन्या लग्नाचे जे जातक आहेत ते आपण असं म्हणूया की वाईफ स्कॉलरशिपवरती आहे. एक टर्मिनॉलॉजी आहे ती. तर त्यांना त्यानुसार कन्या लग्नाची जी भार्या आहे तिचा पती तिच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी काही ना काही खर्च तिला त्यावेळेला करावा लागलेला आहे आणि लागतो आहे. अशी हे फलित आहे शनी आणि याच्यामध्ये. आणि हे कन्या लग्नाचे जातक स्त्री अथवा पुरुष दोन्ही 22 वर्षात त्या स्पाऊजला ते होणार आहे. आणि तिथे शनी असल्यामुळे किंवा रवी शनींची युती ती पण ती गुरूंच्या राशीत असल्यामुळे याच्यामध्ये थोडासा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असल्यामुळे रिलेशन्समध्ये स्पॉइल्ड रिलेशन्स असे पण होण्याची शक्यता आहे. आणि एक 50% आणखीन पण पॉसिबिलिटी अशी आहे की कदाचित जे दुरावलेले रिलेशन्स आहेत ते घट्ट पण होण्याची शक्यता आहे. 50-50 म्हणजे बाउंड्रीवरतीचं रिलेशनशिप आहे. आणि हे या अलीकडच्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये ते प्रकर्षाने जाणवायला लागेल अशी परिस्थिती आहे. आणि एकदा रवी अष्टमात गेलेत, खरं तर ते मेषेत जात आहेत अष्टमात म्हणजे, आणि ती त्यांची उच्चची रास आहे. हो. तर या वेळेला आरोग्याच्या बाबतीत किंवा सासरच्या मंडळींच्या बाबतीत किंवा छुपे शत्रू किंवा अचानक धन लाभाच्या बाबतीत काय बदल पाहायला मिळेल? रवी सप्तम स्थानामधून अष्टमावरती भ्रमण करतील कन्या लग्नाचा. रवी कन्या लग्नाचे व्ययेश आहे, द्वादशेश आहे. द्वादशेस असून ते जेव्हा अष्टमात येतात तेव्हा ते अष्टमस्थानाची आणि अष्टमातल्या केतूंचा त्यांच्याशी नवपंचम योग होतो गोचरीमध्ये. आणि त्यामुळे हे थोडंसं पॉझिटिव्ह आहे. तर इथे व्ययेश व्ययेश रवींचा इथे नवपंचम योग होतोय आणि तिथे शुक्र पण आहे. तर त्यामुळे ज्यावेळेला रवी तिथे भ्रमण करायला जातील तेव्हा तिथे शुक्र परत असं आहे की भाग्येश आहे. त्यामुळे थोड्याशा भाग्यकारक घटनांचा थोडासा म्हणजे अनुकूलता त्या आयुष्यामध्ये नक्की घडणार आहे. धन्यवाद गुरुजी. आता आपण शुक्राबद्दल बोलू. शुक्र आत्ता मेष राशीत आहेत ॲटलिस्ट 19 एप्रिलपर्यंत, जे अष्टम स्थान आहे. तर आणि अडथळ्यांचं गुढाचं वगैरे ते त्याचं स्थान आहे. तर याचा कन्या लग्नाच्या जातकांवर काय परिणाम असेल? अष्टमामधले शुक्र आहे, तसं तुम्ही आता मला ह्याच्यात म्हटलं की गुढाच्या ह्याच्यामध्ये शुक्र दैत्यानाम परमगुरु आहे. तर हा कन्या लग्नाचे जे जातक आहेत जे तंत्र साधनेमध्ये आहेत किंवा साधनेमध्ये नसले तरी कन्या लग्नाच्या जातकांना शुक्राचा समथिंग गूढ गोष्टींचा त्यांना
अभ्यास करण्याची त्यांची मानसिकता झालेली असेल किंवा एक काय आहे किंवा काय नाही आहे त्याची ती मानसिकता झाली. दुसरं असं आहे की कन्या लग्नाचे जातक शुक्राचं अष्टमावरती आता सुद्धा भ्रमण होत असल्याने अशी लुप्त झालेली काही विद्या किंवा त्यांच्या घराण्यामध्ये काही असलेल्या काही गोष्टी या त्यांना आकलन देणारे हे आपल्या घराण्याचं पारंपरिक आहे किंवा आपल्या घराण्याचं आहे, ही विद्या आपल्याकडची आहे असं त्यांना ते ज्ञान झालेलं असेल आणि त्यांनी त्याचं डेव्हलपमेंट करायची किंवा त्याचा विकास करू आणि आपण त्या विकासातनं आपल्याला काही फायदा अर्थार्जन होत असेल का, अशा तयारीतनं त्यांना आता थोडंसं त्यांनी वाटचाल केलेली आहे. आणि जसं आपण म्हणतो की 1 to 10 ची जी वाट असेल तर त्यांनी ऑलरेडी ते 6व्या स्टेजवरती या वाटचालीमध्ये म्हणजे पोचलेले आहेत. अशी या अष्टमातल्या शुक्रांची स्थिती आहे आणि त्याचं फलित आहे. धन्यवाद गुरुजी. तर हे शुक्र ज्या वेळेला 9व्या स्थानी म्हणजे भाग्यस्थानी जातील ते तर त्यांच्या स्वराशीत जातात आहे वृषभेमध्ये. तर त्यावेळेला नशिबाची साथ, परदेश प्रवास, आर्थिक प्रगती याबाबत काही सकारात्मक बदल घडतील. भाग्येश शुक्र भाग्यस्थानावरनं भ्रमण करणार. कन्या लग्नाचा भाग्येशातनं केलंय. तर आता तुम्ही जे विचारले तेवढ्या सगळ्या सेक्टरमध्ये त्यांना 80% सगळं पॉझिटिव्हिटी आहे. अतिशय सुंदर असा भाग्यकारक योग आहे. भाग्येश भाग्यात आणि तो म्हणजे मी तर असं म्हणेल की नुसते तुम्ही कुठेतरी फिरायला गेले आणि कुठेतरी कुठल्या तरी बंगल्यामध्ये तुम्ही राहिलात तर तुमचं ते आचरण पाहून आणि हे पाहून तो बंगल्याचा मालक म्हणजे जसं एक उदाहरणासारखं सांगितलं मी की कसं भाग्य कसं उजळालं की इथून आपण समजा कुठल्या तरी हिल स्टेशनला वगैरे गेलो आणि हिल स्टेशनला काही बंगले असतात, ते वयोस्कर वयोवृद्ध तिथले जे लोक असतात तर ते म्हणजे मालक असतो तर तो काही भाग हा भाड्याने तुमच्या टुरिस्टला देतो आणि मग तुम्ही तिथे भाग्येश भाग्य झाल्यानंतर लगेचच तुमचा टूर सुरू होईल आणि तुम्ही तिथे जाल. कालावधीचा पण संबंध कसा आहे बघा की त्या दरम्यानमध्ये जे काही स्टँडर्ड एज्युकेशन्सच्या आहेत त्या परीक्षा पूर्ण झालेल्या असतील आणि त्यामुळे तुम्ही ट्रिपला जा किंवा काहीतरी एन्जॉय करायला जा, सगळ्या कुटुंबाला घेऊन तुम्ही तिथे बंगल्यात राहाल आणि तुमच्या त्या सहवासामुळे वास्तव्यामुळे आणि तुम्ही केलेल्या त्या घरमालकाच्या त्या बंगल्याच्या मालकाच्या तुम्ही सेवा केल्यामुळे तो इतका खुश होणार आहे की तो तुम्हाला अर्धा बंगला देईल इतपत या भाग्यस्थानातल्या शुक्राचा प्रभाव आहे कन्या लग्नासाठी. त्यामुळे काही अडचणीची परिस्थिती नाही. सकल समृद्धी भाग्योदय हा आहे. भाग्येश भाग्यात ही टर्मिनॉलॉजी अत्यंत प्रभावी आणि भाग्यकारक आहे. गुरुजी, आपण आधीच काही उपाय सांगितलेत पण काही अजून उपाय असतील का कन्या लग्नाच्या जातकांचा? कन्या लग्नाच्या जातकांनी कायमस्वरूपी पांढरा पुष्कराज गळ्यामध्ये पदकात घालावा. शक्यतो आम्ही हिरा सांगतो पण मग हिरा स्त्रिया असतील तर त्या घालू शकतात. पुरुषांनी हिरा गळ्यामध्ये घालायचे कशी तशी परंपरा नाहीये म्हणून आम्ही पांढरा पुष्कराज करंगळीमध्ये सोन्याच्या अंगठीत घालायला सांगतो. सोन्याची जर शक्य नसेल तर कमीत कमी चांदीच्या अंगठीत तरी तो पांढरा पुष्कराज घालावा. पांढरा खूप फरक असतो. काही जण बफ झालेला डल झालेला पुष्कराज पांढरा पुष्कराज म्हणून दिला जातो तर तो तसा करायचा नाही. त्यांनी तो पांढरा पुष्कराज अथवा गळ्यामध्ये पदकामध्ये 4.5 ते 5 रतीचं ओपेल म्हणून एक खडा येतो तो धारण करावा. कुलदेवतेची उपासना मी आधीच सांगितलेलं आहे की ती त्यांनी करावी. आणि दुसरं असं आहे की कन्या लग्नाचं कारक परत जसं आपण म्हणतो जसा कारक शुक्र आहे तसा एक बुध पण आहे, शुभ ग्रह आहे आणि लकी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लकी त्यांचा ग्रह आहे तो लक त्यांना नेहमी आणणार आहे. तर त्यांनी जर खडा घातला तर ओपेल जर गळ्यात घातला तर करंगळीमध्ये त्यांनी सोन्याच्या अंगठीमध्ये पाचू घालावा अथवा त्यांनी जर करंगळीमध्ये जर त्यांनी पांढरा पुष्कराज घातला
तर तो पांढरा पुष्कराज करंगळीत घालण्याच्या ऐवजी करंगळीत त्यांनी पाचू घालावा आणि गळ्यामध्ये पांढऱ्या पुष्कराजचं पदक घालावं आणि ते विशेषत्वे ते एक अशा मरून रंगाच्या दोऱ्यामध्ये घालावं. काळा किंवा पिवळा किंवा लाल असा घालू नये. मरून एक कलर असतो, त्या मरून रंगाच्या ह्याच्यात घालावं. म्हणजे खूप फायदा होईल, खूप भाग्योदय होईल आणि सदैव त्यांना लग्नेश दशमेशाची साथ राहील. ज्या ठिकाणी ज्या ह्याच्यामध्ये ते हात घालतील तिथे त्यांना यश त्यांच्या पदरी पडत राहील. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेकरता, आपल्या मार्गदर्शनाकरता. आपल्यालाही गुरुजींना भेटायचं असेल, बोलायचं असेल तर आपण आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवू शकता किंवा खालती कॉमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.